नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. स्पॉटलाईट रायटिंग फोरमच्या डेली आन्सर रायटिंग चॅलेंजचा जो आजचा प्रश्न आहे आणि कालचा प्रश्न, हे दोघी प्रश्न आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. तत्पूर्वी IAS मेन्स करता डेली आन्सर रायटिंग किंवा वीकली GS+ एसे या ॲक्टिव्हिटीजमध्ये इनरोल करण्यासाठी spotlightrwritingforum@gmail.com या मेल ID वर तुम्ही मेल करू शकता. तर आजचा जो प्रश्न, कालचा जो एक प्रश्न होता आपला 2 तारखेचा, disinformation of fake news is a major threat not just mainstream media but more importantly to the lives and well-beings of people and the safety and integrity of society as a whole. Explain with examples. आता बघा, याच्यामध्ये सिंपल आहे. प्रश्न जो आहे तो डिसइन्फॉर्मेशन और फेक न्यूजवर आहे. म्हणजे चुकीच्या ज्या बातम्या आपण पोहोचवत असतो, मेजर थ्रेट नॉट जस्ट टू मेन स्ट्रीम मीडिया. आता मेन स्ट्रीम मीडियामधला जो आहे TV अँड ऑल दॅट, की न्यूज चॅनल्स आहेत वगैरे वगैरे, but more importantly to the lives and well-beings of a people and the safety and integrity of society as a whole. म्हणजे ज्या काही फेक न्यूज असतात तिच्यामुळे फक्त मेन स्ट्रीम मीडिया नाही तर सामान्य माणूस आणि समाज या दोघांची जी सेफ्टी आहे, एकता आहे, याच्यावर सरळ सरळ इम्पॅक्ट होतो. एक्सप्लेन विथ एक्झाम्पल्स. तुम्हाला याचे एक्झाम्पल्स देऊन हे एक्सप्लेन करायचं. आता खरं तर हा प्रश्न विचारण्यामागचं प्रयोजन जे आहे की ब्रिक्सने काय केलेलं आहे की फेक न्यूज असेल किंवा डिसइन्फॉर्मेशन त्यासंबंधी काम करण्यासंबंधी त्यांनी एक न्यूज आली होती त्यासंबंधीची, की ब्रिक्स मीडिया फोरम हे काम करणार आहे याच्याकरता, फाईट फॉर अ फेक न्यूज. मग आता इथं एक गोष्ट एकदम सिंपल आहे की आता त्यांनी म्हटलेलं आहे की व्हायरस ऑफ डिसइन्फॉर्मेशन, म्हणजे जसा कोविड-19चा व्हायरस आहे तसा हा डिसइन्फॉर्मेशनचा व्हायरस, आणि याच्यासाठी हे काम करणार. आता याच्यामध्ये सिम्पली जे आहे की आजच्या डेटमध्ये सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म्स आहेत, मग त्याच्यामध्ये तुम्ही फेसबुक घ्या, ट्विटर घ्या, गुगल, व्हॉट्सअप, इन्स्टा, याच्यावरून मोठ्या प्रमाणावर जे काही आहे की एकदा तुम्ही कुठली गोष्ट टाकली की त्याचं स्वयंचलन होतं. बघा, सायबर सिक्युरिटी नावाचा जो प्रकार आहे सगळा, तर तोही इथं फार महत्त्वाचा ठरतो आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्नरत असणं गरजेचं आहे. ऑटोमेशन ऑफ इन्फॉर्मेशन असते बघा, तुम्ही एखादी गोष्ट पोस्ट करा, ती परत 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 पुढे जात राहते, तर तो एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि आता हे जरी ब्रिक्स मीडिया फोरमनी हे काम हाती घेतलेलं असलं तरीसुद्धा या उत्तरामध्ये अदर दॅन ब्रिक्स मीडिया बरेचशी गोष्ट येणं गरजेचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता सुशांत सिंग राजपूत केस आहे बघा, त्यासंबंधीचे कितीतरी न्यूज, वेगवेगळे यूट्यूब चॅनल्स, वेगवेगळ्या न्यूज येत असतात. किंवा त्याच्या आधी जे काही दिशा साली यांची केस होती. म्हणजे काय की हे एक जस्ट सेलिब्रिटीशी रिलेटेड ही एक न्यूज आहे. याच्यामध्ये तुम्ही बघा, तुमचं यूट्यूब असेल किंवा दुसरं म्हणजे तुमचं मेन स्ट्रीम मीडिया आहे, न्यूज चॅनल्स आहेत, तर तेही याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर इन्व्हॉल्व झालेले होते आणि ते आपल्याला समोर दिसतं आहे की कशा पद्धतीने न्यूज येते. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या आणि ही एक केस स्टडी तुम्ही बघू शकता समोर, आणि याच्या संबंधी कितीतरी लोकांना अटकसुद्धा झालेली आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या. एक कुठलीही केस, 1-2 तुम्ही एक्झाम्पल्स घेऊन ते देऊ शकता. सो अदर दॅन ब्रिक्स मीडिया फोरम तुम्हाला याच्यामध्ये गोष्टी देणं गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जसं इथं ॲज अ सोसायटीचा विचार करता की त्याची इंटिग्रिटी आणि सेफ्टी, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी चुकीची न्यूज एखाद्या बद्दलची असू शकते किंवा एखादी रिलिजियस न्यूज आहे ना, कास्टिझमचा इश्यू आहे, तर तिच्यामधून रायट्स मोठ्या प्रमाणावर झालेले आपण बघतो, दंगे झालेत ना, की सोशल मीडियावरून काहीतरी माहिती समोर आली आणि तिच्यातून असं झालं. मग याचा इम्पॅक्ट कुणावर होतो? तर सामान्य माणसावर सुद्धा होतो. म्हणजे याच्यामधलं जे काही आहे की डिसइन्फॉर्मेशन किंवा फेक न्यूज काय असते की जे फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्सला सोडून तुम्ही काहीतरी देताय, चुकीची माहिती स्प्रेड करताय, तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जे काही आहे की मेन स्ट्रीम मीडिया जो आहे त्याला ते पण अफेक्ट करतं आणि त्याच्याबरोबरच आम आदमी कसा होतो आणि सोसायटी कशा पद्धतीने हॅम्पर होते. तर ह्या गोष्टी याच्यामध्ये येणं अपेक्षित होतं. आता आपण आजचा प्रश्न बघूयात. आजचा जो प्रश्न आहे तो SEO बद्दलचा आहे बघा. द SEO सर्व्स इंडियाज क्वेस्ट फॉर द जिओ पॉलिटिकल बॅलन्स अँड रिजनल एंगेजमेंट क्रिटिकली ॲनालाइज. आता याच्यामध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट जी आहे की शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन. मग आता शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आत्ता सध्या ते सगळं व्हर्च्युअली त्याची जी काही परिषद आहे भारताने होस्ट केली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी. मग आता याच्यामध्ये एक मुद्दा जो बेसिक आहे की जिओ पॉलिटिकल बॅलन्स आणि रिजनल एंगेजमेंट जी आहे ती कशा बेसिसवर होते. तर एक तर तुम्हाला त्याचे मेंबर्स माहीत असणं अपेक्षित आहे. त्या मेंबरचा जर विचार केला तर तुम्हाला दुसरी एक गोष्ट येते की तुम्हाला मॅप माहीत असणं गरजेचं आहे. एकीकडं मिडल ईस्ट आहे, दुसरीकडं जो एकदम सेंट्रल एशिया सगळा आहे, आणि त्या हिच्यामध्ये जी काही एंगेजमेंट भारताची होऊ शकते ती SEOमधून होऊ शकते. दुसरीकडं हिच्यामध्ये चायना आहे ना, पाकिस्तान आहे. तर यांच्याबरोबर एका प्लॅटफॉर्मवर येणं
आणि तिथं ज्या काही कॉमन मुद्दे आहेत, बॉर्डरचे इश्यू असतील, टेररिझमचे इश्यू असतील, जे आता आपण हे केलं आहे. दुसरा जो इश्यू येतो की जिओ पॉलिटिकल बॅलन्स ठेवायला तुम्हाला कल्चरल हा पण आस्पेक्ट आहे, सॉफ्ट पॉवर ज्याला आपण म्हणतो. तर त्याचं उदाहरण आताच होतं, आपण बघितलं होतं की बुद्धिझम जे आहे की बुद्धिझमशी रिलेटेड ज्या काही साईट्स होत्या तर त्या दाखवण्यात आल्या होत्या, है ना, प्रत्येक देशातल्या, आणि ते कसं कल्चरली जोडलं गेलेलं आहे. तर ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आणि दुसरी गोष्ट जी रिजनल एंगेजमेंटमध्ये मेजर हेच आहे, शेजारी आपले, हे उत्तर देत असताना दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो येतो की आपल्याला कोरिलेट करायचं आहे की एकीकडं तुमचं SCO आहे, मग त्याचबरोबर ब्रिक्ससारखी संघटना आहे, सार्क आहे, है ना, किंवा मग RCEPचा मुद्दासुद्धा आहे की ज्याच्यातून भारत बाहेर पडला आहे, है ना, आणि बीमस्टेक आहे. तर मग ह्या बाकीच्या ज्या पर्टिक्युलर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, तर याच्यामधली भारताची भूमिका, आणि एकीकडं SCO, तर ह्या कशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टी बघतो हेही फार महत्त्वाचं आहे. आणि 2017मध्येच भारत पाकिस्तान पण याच्यात आला आणि 8 मेंबर्स हे झालेत. मग हे सगळं जे काय आहे ते कोरिलेट पण आपल्याला करता आलं पाहिजे. फक्त हे 1-2 उत्तरांमध्ये होतं बघा की, है ना, 2-3 लोकांच्या उत्तरामध्ये ही गोष्ट होती, बाकीच्यांच्या उत्तरामध्ये त्यांनी फक्त SCOवर भर दिला होता. आणि शक्य झालं तर असले मॅप पाठ करून ठेवायचे बघा. एक रफ मॅप जरी तुम्ही दिला की सगळे मेंबर्स, सोपा आहे, खूप काही याच्यामध्ये कठीण नाही आहे. तर अशा गोष्टी जर केल्या तर तिच्यामधून एक डिफरन्स आपण देऊ शकतो आणि त्या गोष्टी तिथं येणं अपेक्षित होतं. सो स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.